नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 131, 10 मे. भृगुकुलभूषण भार्गवराम. रेणुका मातांच्या गर्भात राम असताना शांतपणे ध्यानाला बसावे असे त्यांना वाटे. कधी चुकीचे वागणारे असतील किंवा अन्याय करणारे असतील तर त्यांच्यावर तलवार उपसून धावून जावे वाटे. नारायण अवतार घेणारा शब्द दिलेला होता, पण त्यांची वारंवार चाहूल आता मात्र लागू लागली. दिवस भरत आले तसे वन पर्वत शिखरे डोलू लागली. दशदिशा पवित्र आणि प्रफुल्लित झाल्या. रात्री अंधार विसरून गेला आणि त्या प्रकाशमान झाल्या. जन्मवेळी तर शंख वीणा वेणू यांचे मधुर स्वर झंकारू लागले. देवता दुंदुभी वाजवतात, पुष्पवृष्टी करू लागल्या आणि सर्वत्र आनंदी आनंद पसरला. आश्रमातील कामधेनूंच्या स्तनामधून दुधाच्या धारा वाहू लागल्या. माता रेणुका धन्य झाल्या आणि तो दिवस होता वैशाख शुद्ध तृतीयेचा, अक्षतृतीयेचा. त्या आश्रमात कामधेनू आणि शिवपार्वती यांच्या वास्तव्यामुळे कशाची कमतरता नव्हती. जमदग्नींनी 5ही मुलांना वेदविद्या पारंगत केले. सोबत धनुर्विद्या, अस्त्रशस्त्रविद्या सर्व ज्ञान दिले. अगदी बालपणापासून रामांचा प्रभाव आई वडील, इतर मुनी, तेज आणि समवयस्क ऋषिकुमार अशा सर्वांवर पडत असे. प्रखर बुद्धिमत्ता, तेजपुंज शरीर, चुणचुणीतपणा, मृदू भाषण आणि आईवडिलांची निष्ठेने सेवा, त्यामुळं आश्रमवासियांचा ते आकर्षण बिंदू होते. आजोबा पणजोबांच्या कर्तृत्वाच्या खूप कथा ऐकल्या होत्या. त्यात ते रमून जायचे आणि त्याच्यातूनच त्यांना भेटण्याची तीव्र ओढ लागली. आणि आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि परवानगीने ते रुचिक, औरव, चवन आणि भृगी या सगळ्यांचे जे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आश्रम असतात त्या ठिकाणी ते भेटायला गेले. आणि त्याचबरोबर मी शंकरांना प्रसन्न करून काही अस्त्र मिळवतो असा वडिलांपाशी त्यांनी उल्लेखही केला. आणि मग रुचिक ऋषी आश्रमातून बाहेर पडता रुचिक ऋषींच्या आश्रमात जातात. एक देखणे रूप, लाघवी स्वभाव, सर्वच जण या भृगुकुलभूषण रामांवर अतीव प्रसन्न होतात. प्रेमाचा खूप वर्षाव करतात. सरतेशेवटी ते भृगूंच्या आश्रमात जातात. भृगूंच्या आशीर्वादाने हिमालयात तप करायला निघून जातात. भार्गवरामांच्या तपाचा सर्वत्र बोलबाला होतो आणि खूप एक लहान मुलगा तप करायला बसला आहे, तो भृगुकुल वंशातला आहे हे कळल्यावर ही बातमी स्वतः भृगु ऋषींपर्यंत येते. तेही त्याला बघायला जातात. तर ज्यावेळेस ते प्रत्यक्ष पाहायला जातात तर तिथे अत्री, जाबाली, वामदेव सर्वच जण बालरामाची वाहवा करत असतात. ह्या भार्गवरामाचा भृगु ऋषींना फार अभिमान वाटतो. पुढे लवकरच शंकर प्रसन्न होतात, त्याला अस्त्रशस्त्र देतात, भरपूर आशीर्वाद देतात व परशु भेट देतात. तेव्हापासून ते परशुराम म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या परशुचा दांडा सूक्ष्म होता. पाते ज्या बाजूला धार असते तिकडे विशाल होते, तिकडून दांड्याकडे निमुळते होत जाणारे होते. विशाल भाग अर्धचक्र आकृतीचा होता. पट्ट्याचा वरचा भाग आणि मुठीचा भाग हा काळा चकाकणारा होता. परशु फेकण्याच्या पद्धतीला हात असे म्हणतात. ते पाणीमुक्त शस्त्र आहे. हे मंत्र सामर्थ्याने फेकलेले शस्त्र कार्य करून पुन्हा फेकणाऱ्याच्या हातात परत येते, त्याला मुक्त संधारित म्हणतात. हे शिव आराधनेने रामांना प्राप्त झाले होते. असे हे भगवान परशुराम अनेक क्षत्रियांचा, जे दुष्ट असतात, दुर्जन असतात आणि जे दुराचरणी असतात, अशाच फक्त क्षत्रियांचा त्यांनी 21 वेळा निर्दालन केलेले आहे. धन्य परशुराम आणि धन्य त्यांची साधना. नमस्कार.